जादू तुम्ही करणार आहात. सादर होतोय मतदान जनजागृतीचा पोवाडा. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे देशभक्त क्रांतीवीर शहीद जवानांना शाही मानाचा मुजरा करून महानगरपालिका स्वीप अंतर्गत शालेय शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे आणि सहकारी आपल्या समोर सादर करतायत मतदान जनजागृतीचा पोवाडा. जय जय भारत माता, जय जय भारत माता, संविधान देवता वंदन करतो तुझ आता. कथावर महाराष्ट्राचा प्राण, मतदान जागृती नमन भारत मातेला. भारत मातेला क्रांतीवीराला वीर जवानाला वीर पुरुषाला लाखिल किल्ल्याला तालुक्याला शाहिरान साज चढविला पुढे करून शाहिरी साजाला शाहीर जब तक ऊंचा न हो जमीन का दिया आंखों को रोशनी नहीं मिलती. लेने से ताज तख्त मिलते हैं लेकिन मांगने से भीख भी नहीं मिलती. याच काव्य पंक्तीच्या आवेशाने हजारो वीरांनी आपल्या डोक्याला कफन बांधून या स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभाग नोंदवला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 या सोनेरी दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. मित्रांनो, शेकडो वर्ष परकीयाच्या गुलामगिरीचा त्या ठिकाणी आढळल्या भारतीयांनी मोकळा श्वास घ्यावा यासाठी स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता या चतुसूत्रीवर हरवलेली लोकशाहीचा मी स्वीकार केला. मित्रांनो, खरं तर जगातील सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची लोकशाही म्हणून आपल्या देशातील लोक अत्यंत गुण्या गोविंदानं नांदताना दिसतात. या संविधानानं आम्हाला अधिकार दिले. अधिकाराचा वापर मात्र आपण सर्व अतिशय आनंदाने उत्साहाने करतो, पण त्याचबरोबर आपल्याला कर्तव्य सुद्धा दिलेली आहेत. पण आम्ही लोकशाहीची बालुशाही केली आणि त्या कर्तव्यापासून आपण दूर जायला लागलो आणि मतदानासारखं पवित्र कर्तव्य आणि त्यापासून मात्र आपण दूर जायला लागलो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शाहीर या ठिकाणी म्हणतोय, अधिकाराबरोबर असू द्यावी कर्तव्याची जाणं, विधानानं दिलं मतदानाचा अधिकार छान. भारत देशाला करण्या महान तुम्ही करा हो मतदान. मंडळी, 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारी, प्राणाहून फिरले असलेल्या आपल्या तिरंग्याला वंदन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जमा होतो आणि आपलं राष्ट्रभक्तीचं दर्शन खऱ्या अर्थाने आपण तिथं घडवत असतो. एवढंच नाही तर क्रिकेटची मॅच जरी असली तर अतिशय अभिमानानं आपल्या राष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त करतो. याचबरोबर एखादी
सामाजिक समस्या किंवा आपत्कालीन परिस्थिती आली तर सर्वजण मदतीला धावून जातात आणि त्याच्याही पलीकडं सगळ्यात महत्वाची गोष्ट तर या ठिकाणी जर कुठली असेल तर ती म्हणजे एका अर्थाने त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती जर झाली तर त्या ठिकाणी संपूर्ण देश आपल्या त्या सैनिकाच्या पाठीशी उभा राहत असतो. आणि म्हणून या मतदानाच्या पवित्र कर्तव्यामध्ये सुद्धा आपण एका अर्थाने राष्ट्रभक्ती प्रज्वलित करायचे आणि आपल्याला मतदान करायचं आहे येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी. आणि ज्यांचा 18 वर्ष पूर्ण झालंय त्यांच्यासाठी एक संदेश आहे. 18 वर्ष होता पुरी, 18 वर्ष होता पूरी, 18 वर्ष होता पूरी. मतदान करणे आहे जरुरी, मतदान करणे आहे जरुरी, मतदान करणे आहे जरुरी. लोकशाही नांदेल खरी, तरच लोकशाही नांदेल खरी, तरच लोकशाही नांदेल खरी. हे सांगा तुम्ही घरोघरी, हे सांगा तुम्ही घरोघरी, हे सांगा तुम्ही घरोघरी. मतदानाचे शस्त्र लय भारी, लोकशाही बळकट लोकशाही मंडळी, ज्या युवकांचा 18 वर्ष पूर्ण झालाय अशा सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. कारण आता तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे आणि म्हणून लोकशाहीच्या या रंगामध्ये रंगून जाण्यासाठी तुम्ही तर सज्ज झालेला आहातच. तुम्ही तर मतदान करणार आहात पण आपल्या शेजारी पाजारी पाहुणे रावळे या सर्वांनाच येणाऱ्या 15 तारखेला मतदान करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करायचं आहे आणि त्यांना मतदानासाठी घेऊन यायचं आहे. आणि त्याचबरोबर मी एकट्याला मतदान केलं म्हणून काय होणार असा संकुचित विचार करू नका. कारण एका मतामुळं एखादा पक्ष त्या ठिकाणी बहुमत सिद्ध करू शकतो. केवळ संसदेत नाही तर आपल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्या एका मताला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या मतदानाचा टक्का वाढवायचा आहे. आणि म्हणून शाहीर काय म्हणतोय, मतदान करण्याचा विचार करा पक्का, मतदानाचा वाढवा हो टक्का, नाहीतर लोकशाहीला होईल धोका. पुन्हा 5 वर्ष मिळणार नाही मोठा. माझ्या राजा तुर, माझा सरकार तुर. हे 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 मंडळी, लातूरची महानगरपालिका 25 ऑक्टोबर 2011 मध्ये खरं तर स्थापन झाली. त्यावेळेस मतदानाचा टक्का फार कमी होता. त्यानंतर दुसरी निवडणूक जी होती ती 2017 मध्ये संपन्न झाली. त्यामध्ये केवळ 52% मतदान आपलं झालेलं होतं. पण आता तिसरी आपल्या महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि यामध्ये या ठिकाणी आपल्याला 100% मतदान कसं होईल याचा विचार अतिशय प्रामुख्याने आपल्या सर्वांना मिळून करायचा आहे. यामध्ये होतं काय की शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी पुण्या मुंबईला जातात, ते माघारी येत नाहीत. आपण त्यांना विनंती करू की मित्रा, त्या लातूरचा विकास करायचा असेल तर एक दिवस का होईना तू ये, नाहीतरी 14 तारखेला संक्रांत आहे आणि मग संक्रांत करायची, तिळगुळ घ्यायचंय, गोड गोड बोलायचंय आणि दुसऱ्या दिवशी मतदान करायचं आहे, मग आपल्या गावाला जायचंय. वा शाहीर वा. एवढंच नाही तर खऱ्या अर्थाने कामानिमित्त गेलेले काही लोक आहेत बाहेरच्या गावामध्ये, त्यांना पण आपल्याला विनंती करायची की मंडळी या बाबा, लातूरच्या विकासासाठी तुमचं एक मत सुद्धा महत्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही आलं पाहिजे. आणि म्हणून एक असं मतदान करत आपल्याला 100% मतदान कसं होईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. पण याच काळात प्रलोभन सुद्धा असतात बरं का. आणि म्हणून शाहीर काय म्हणतो ते ध्यान देऊन ऐका. आता हे खास तुमच्यासाठी आहे. नका पडू प्रलोभनाला बळी, फुकटची दारू नका उतरवू गळी, नको पूर्णाची पोळी आणि मटणाची नळी, भ्रष्टाचाराचा कलंक लावून घेऊ नका आपल्या बाळी.
सकाळी निलंगा राईस देतील, दुपारी खिचडी किंवा पुलाव देतील आणि रात्री बिर्याणी सेवा देतील बरं का. एवढंच नाही तर एखादी चपटी नाहीतर खंबा सुद्धा देतील. पण अशा अशुद्ध देहाला या प्रलोभनाला तुम्ही पळू पडू नका. आणि अशा प्रकारे केलेलं मतदान कदाचित एका अयोग्य व्यक्तीला जाऊ शकतं. आणि जो कर्तव्यदक्ष जो आपल्या लातूरची सेवा करणार आहे अशा मंडळीसाठीच आपल्याला खरं तर मतदान करायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 100% मतदान कसं होईल आणि प्रलोभन मुक्त अशा प्रकारचं मतदान कसं होईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे ही ऐकून घ्या. नका समजू सुट्टीचा दिवस असं ऊन वार पाऊस आहे तो निर्णायक दिवस. नाहीतर 5 वर्षासाठी होता 5 वर्षासाठी मंडळी, खर तर मतदानाच्या दिवशी आपल्याला सुट्टी असते. पण सुट्टीचा दिवस आनंदात घालण्यासाठी नाही, असाच लोळत पडण्यासाठी नाही बरं का. खरं तर त्या दिवशी आपल्याला कुठेतर सहलीला सुद्धा जाण्याचा तो दिवस नाही. देशन फर्स्ट, राष्ट्रप्रथम या पद्धतीनं आधी मतदान करायचं आहे आणि मग तुम्हाला कुठं जायचं ते जायचं आहे. आधी लगीन कोंडाण्याचं मग लगीन राहवाचं या पद्धतीने आधी लगीन आपल्या लोकशाहीचा म्हणजे मतदान आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुठेतरी जायचं आहे. आता म्हणाल मी मतदान केल्यानं मला काय फायदा, मला कुठल्या आमदाराची ओळख नाही, खासदाराची ओळख नाही, नगरसेवकाची ओळख नाही. पण असा संकोचित विचार करू नका. कारण महानगरपालिकेवर गेलेली ही जी मंडळी आहे ते खऱ्या अर्थाने लातूरच्या विकासासाठी अतिशय महत्वाची ती भूमिका निभावणार आहे. आणि म्हणून अतिशय महत्वाचा रक्ती डोळ्यात तेल घालून आपल्याला या दिवशी मतदान करायचं आहे. अहो इथले रस्ते असतील, त्यातल्या ठिकाणी असलेली विद्युत व्यवस्था असेल, त्यानंतर स्वच्छता सारखा विषय आहे, हे सगळं करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. आणि त्यामुळं अत्यंत चांगल्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि 100% मतदान कसं होईल याचा विचार करायचा आहे. ज्यांना मतदानाचा अधिकार नाही असे शालेय विद्यार्थी, 11वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं आहे. जे दिव्यांग लोक आहेत त्यांच्या मदतीसाठी आपण काम करू शकतो. एवढंच नाही तर मतदान जनजागृती आपण करू शकतो. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक विभाग आणि त्याचबरोबर क्रीडा विभागातील तरुणांनी पुढे सरसवायचं आहे आणि आपल्याला मतदान करायचं आहे. आता तिळगुळाचे संदेश आपण देतो, नवीन वर्ष आज सुरू झालं त्याच्या शुभेच्छा आपण द्यायला लागलो. पण याचबरोबर एक संदेश आपल्याला द्यायचा आहे की लातूर महानगरपालिकेचं मतदान हे येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 वाजल्यापासून 5:30 पर्यंत आपल्याला करायचं आहे आणि 100% मतदान कसं होईल याचा आपण संकल्प करायचा आहे. असे इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला, फेसबुकला अशा पोस्ट टाकायचे आहेत आणि जनजागृती करायची आहे. आणि तरच आपली लोकशाही बळकट होईल आणि लातूर महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं शासन त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि म्हणून शासनाची शेवटची हाक ऐका, मतदानाचे शस्त्र लय भारी, मतदानाचे शस्त्र लय भारी, निवडणुकीत अयोग्य उमेदवार पाठवितो घरी, अयोग्य उमेदवार पाठवतो घरी, अयोग्य उमेदवार पाठवतो घरी, योग्य उमेदवार पालिकेवरी, योग्य उमेदवार पालिकेवरी, योग्य उमेदवार पालिकेवरी. तुम्ही मतदान करा मतदान करा लवकरी, तुम्ही मतदान करा लवकरी.